आई, तू बस इथे. बस, मी पाणी आणते. हे घे पाणी पी. आई घे. ठीक आहेस ना तू आता? काहीच सुचत नाही हे मला. आई, नको टेन्शन घेऊ ना. या सगळ्यातनं काहीतरी मार्ग निघेल. बरं ठीक आहे, तू बस, मी काहीतरी खायला बनवते. नाही नको, काही नकोय मला. मी चहा बनवू? नको म्हणे, मला खरंच काही नकोय. असं काय करतेस? प्लीज मला फक्त इथे थोडा वेळ बसू दे ना. ठीक आहे. आई, बाबा असं का वागलंय? मी काय सांगू होता तुला, सगळं काय तुझ्या समोर आहे. त्यांच्या मनात एवढा राग काय राजवीर बद्दल? का काय कळत नाही, पण राग आहे एवढं नक्की. आई, तुझ्याशी बोललेच असते ना ते याविषयी. तू सांग ना, काय झालंय? जाऊ दे ना, नको ना विषय. आई, तुझ्याशी बोलले आहेत ना ते, प्लीज मला सांग काय झालंय. हो बोलले, पण तुला काही सांगायचं नाही असं पण म्हणाले ते. का? जाऊ दे ना म्हणून, नको विचार करू. असं काय? काय झालंय ते मला कळायला नको का? म्हणून नको ना बाळा यावर विचार करूस तू. पण आई, अचानक असं घडलंय तरी काय? प्लीज सांग मला. तेच मला कळत नाहीये. त्यांच्या डोक्यात सतत हा विषय होता. मी त्यांना समजावायचा प्रयत्न सुद्धा केला, पण असं अचानक सगळ्यांच्या समोर बोलतील असं मला वाटलं नव्हतं ग. त्यांच्या मनात होतं तर त्यांनी मला सांगितलं पाहिजे होतं ना. तुला माहिती आहे ना त्यांचा स्वभाव कसा आहे. हो, पण आई ते अख्ख्या गावासमोर बोलले. किती चुकीचं दिसलं माहितीये ते. मला माहिती आहे. राजवीरना खूप काही बोलले ते, पण नशीब राजवीरने सावरून घेतलं, नाहीतर वाद खूप वाढला असता. म्हणून होईल ना ग सगळं नीट. होय, सगळं ठीक होणार आहे. आपण बाबांना लवकरात लवकर बाहेर काढायचं. एक मिनिट हा. कोणाचं? नितीश. हा बोल नितीश. ताई, हा बोल ना. मी वकिलांना भेटलो. आपल्याला थांबावं लागेल. ठीक आहे, मी ठेवते. काय झालं म्हणू? म्हणू सांग ना. म्हणे काय झालं सांग ना बाळा. आई, बाबांना 2 दिवस जेलमध्येच थांबावं लागणार आहे. आई, आई तू प्लीज रडू नकोस. आई आई प्लीज रडू नकोस, प्लीज. हे सगळं काय झालं म्हणू? कोर्टाला 2 दिवस सुट्टी आहे, त्यामुळे त्यांना नाही जामीन मिळू शकत, म्हणून त्यांना थांबावं लागतंय. आई प्लीज शांत हो, प्लीज. म्हणून मला काहीच कळत नाही. त्यांची काहीच चूक नाहीये, मग त्यांना का शिक्षा होते म्हणू? आपण प्रयत्न करतोय ना. मला ना खूप काळजी वाटते त्यांची. ते एकटे कसं सावरणार आहेत सगळं? हाय, हे बघ, असं खचून नाही चालणार. आपल्याला माहिती आहे ना बाबांनी काही नाही केलंय. अगं तरी सुद्धा त्यांना का शिक्षा भोगावी लागते? आता तुला मी कसं समजवू म्हणजे तुला कळेल. आई, आई आई प्लीज प्लीज शांत हो ना, नको रडूस. प्लीज शांत हो, प्लीज. म्हणून ऐक ना, म्हणून मला त्यांना भेटायचंय ग. मला पण भेटायचं त्यांना. आपण उद्या जाऊया, नक्की जाऊया भेटायला. तुला माहितीये ना ते निर्दोष आहेत. ते कधीच काही चुकीचं काम करू शकत नाही. हो मला माहिती आहे,
आणि म्हणूनच सांगते, तू नको टेन्शन घेऊ. त्यांनी काही नाही केलंय ना, मग ते निर्दोष सुटणार आहे. मला खरंच काही कळत नाहीये ग. म्हणजे गावातल्या देवळातल्या देवीचे दागिने चोरीला काय जातात आणि ज्या माणसाने गावासाठी एवढं सगळं केलंय त्याच्यावर चोरीचा आळका येतो. तू नको ना विचार करू या सगळ्याचा. का त्रास करून घेतेस? तू एकटी आहेस का? मी आहे, नितीश आहे, राजवीर आहे, आम्ही सगळे आहोत ना. तसं नाही ग. मला जास्त त्रास कसला होतोय माहितीये का? राजवीरने दिलेला जामीन याने नाकारला. तो जर का नाकारला नसताना तर आत्ता इथे आपल्या बरोबर असते ते. हे बघ, आता या सगळ्याचा विचार करून काहीच उपयोग होणार नाहीये. जे झालंय ते आपल्याला बदलता येणार आहे का? आता आपल्याकडे एकच पर्याय आहे. या परिस्थितीला धीराने सामोरं जायचं. मनवाचे बाबा चोरीच्या प्रकरणात अडकल्यामुळे ते गाड्याच्या प्रकरणात लक्ष नाही घालणार आता. ते बाहेर असणं माझ्यासाठी प्रॉब्लेमॅटिक होतं. जेल ही त्यांच्यासाठी योग्य जागा नसली तरी त्यांनी माझ्याबद्दलच्या चौकशा सुरू केल्या होत्या. त्याबद्दल त्यांना अद्दल घडणं महत्वाचं होतं. बोला मनवा. तुम्ही झोपला नव्हता ना? तुमचे बाबा तिकडे जेलमध्ये असताना मी इकडे झोपणार आहे का मनवा? सगळं ठीक आहे ना? नाही राजवीर, आणि जामिनाचं काय झालं? त्यांना अजून 2 दिवस तरी जामीन नाही मिळू शकत. का? कोर्टाला 2 दिवस सुट्टी आहे. तुम्ही ठीक आहात ना मनवा? हो. आणि तुमच्या आई कशा आहे? आईला खूप टेन्शन आलंय. ती स्वतःला खूप त्रास करून घेते. आय अंडरस्टँड. त्यांचा नवरा जेलमध्ये म्हटल्यानंतर त्यांना खूप त्रास होत असेल. राजवीर, काय झालंय सगळं? मला खरंच काही कळत नाहीये. मनवा, तुम्ही वाईट वाटून घेणार नसाल तर एक बोलू तुम्हाला. बोला. तुमच्या बाबांनी माझा जामीन नाकारला नसताना तर ही वेळ आलीच नसती. पण आता काय करायचं? मला खरंच सुचत नाहीये. असं बोलून कसं चालेल मनवा? आता तुम्ही स्ट्रॉंग राहणं गरजेचं आहे. हा, ऍक्च्युली मी आज येणार होते, पण मला नाही, तुम्ही नका येऊ. तुम्ही आईजवळ थांबा तुमच्या. त्यांना तुमची जास्त गरज आहे. तुम्ही रागवला नाही आहात ना राजवीर? नाही. मी एक काम करतो, मी येतो तिकडे. आता? तुमच्या घरातले जरी मला परक समजत असले, गुन्हेगार समजत असले, तर मी माझ्या रिस्पॉन्सिबिलिटीज पूर्ण करतो. राजवीर प्लीज, असं नाहीये. प्लीज तुम्ही माझी समजूत घालू नका मला आता. हे बघा राजवीर, मला माहितीये तुम्हाला आई बाबांची आणि नितीशची खूप काळजी वाटते, पण खरंच आता यायची गरज नाहीये. ठीक आहे, काही लागलं तर सांगा, मी जमेल तशी मदत करेन. आणि तुम्ही फक्त माईंना कळवा की मी आज इथे थांबते. मी त्यांना कॉल करणार होते, पण आता खूप उशीर झालाय ना, त्या झोपल्या असतील. सांगतो मायला. ठीक आहे, ठेवू मग मी? काळजी घ्या. नितीश, कसे आहेत बाबा? तसे ठीक आहेत. खूप खचून गेलेत ग. ते दाखवत नसले ना तरी समजतं मला. खूप त्रास झालाय त्यांना या सगळ्याचा.
आई सॉरी, खूप प्रयत्न केले ग, पण बाबांची सुटका नाही करू शकलो. वकील काय म्हणाले? 2 दिवस कोर्टाला सुट्टी आहे, त्यामुळे जामीन नाही होऊ शकत. दुसरा काहीच पर्याय नाहीये? खूप प्रयत्न केले ग, पण काहीच नाही झालं. काहीच नाही काय होऊ शकणार? नाही, ते 2 दिवस कसे काढतील आत? हे अगं दुसरा काहीच मार्ग नाहीये. मला पण तेच टेन्शन आलंय. बाबा 2 दिवस कसे राहणार जेलमध्ये? तेच मला कळत नाहीये. याची काहीच व्यवस्था नसेल ना आत? आई तू नको काळजी करू. बाबा लवकरात लवकर सुखरूप बाहेर येतील. नका टेन्शन घेऊ प्लीज. गावातल्या लोकांचा तर रागच येतोय मला. तेच ना, ते यांच्या विरोधात कसे काय जाऊ शकले? कारण त्यांना खरं काय खोटं काय नाही माहिती आहे. अगं पण आपण आरोप कोणावर करतोय हे तरी त्यांना कळायला हवं. खरे, ज्या माणसाने गावासाठी सगळं काही केलं, ज्या गावात त्यांना मान आहे, सन्मान आहे, तिथे त्यांच्यावर चोरीचा आळ लावला जातो? नाही, हे बरोबर नाही. ते कसं सहन करतील हे सगळं? आई बाबा खूप खंबीर आहेत आणि ते जेलमध्ये आहेत, याचा अर्थ असा नाही होत ना की ते दोषी आहेत. लवकरच ते निर्दोष मुक्त होतील. नको काळजी करूस. आई आई नमस्कार साहेब. नमस्कार, या बसा. काय घेणार, चहा कॉफी? नाही नाही, काही नको. लाजू नका. अहो, तुमच्यासमोर मी कशाला लाजे? मग काय म्हणता, बोला. आम्ही काय बोलणार, तुम्ही बोला. तुमच्या मनासारखं झालं ना? हं. अहो होणारच. तुम्ही मला काम सांगितलं आणि ते झालं नाही, असं होईल का कधी? तुम्ही ऐकता म्हणूनच तर मी मंदिराचं ट्रस्टी केलंय तुम्हाला. हे मात्र बरोबर बोललात. चांगलं झालं काम. सगळं मला हवं तसं झालं. पण आता पुढे काय करायचं? पुढे काय, काही दिवस कर्नल साहेबांना जेलमध्ये आराम करू द्यायचा. नाही ते ठीक आहे, पण पोलिसांनी चौकशी केली तर आपण अडचणीत येऊ शकतो. त्याची काळजी तुम्ही नका करू, बघेन मी ते. ठीक आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, कोणती? काही झालं तरी ही गोष्ट बाहेर कळता कामा नये. कोणाला डाऊट सुद्धा आला नाही पाहिजे. अहो त्याची काळजीच करू नका. आता एवढं सगळं झालं म्हटल्यानंतर सगळ्यांना खरंच वाटायला लागलंय की कर्नल साहेबांनी चोरी केली म्हणून. गुड, पण तरी अलर्ट राहा. ओके सर. या. साहेब आम्हाला जरा बाबांना भेटायचंय. नाही, आता भेटता येणार नाही. पण का? हे बघा तुम्हालाही माहिती आहे बाबा निर्दोष आहेत. प्लीज आम्हाला भेटू द्या ना. अहो आमचा नाईलाज आहे, पण ट्रस्टीने कंप्लेंट दिल्यामुळे आम्हाला काहीच करता येणार नाही. अहो असे कसे नियम तुमचे? आम्हाला फक्त बाबांना भेटायचंय, ते सुद्धा तुम्ही आम्हाला भेटून देत नाही आहात. आता कोर्टात जो निर्णय होईल त्यानुसारच काम करावे लागेल. अहो पण चोर कोणी दुसरा आहे, तुम्ही त्याला का नाही पकडत आहात? हे बघा, आम्हाला आमची कामे शिकवू नका. सॉरी सॉरी सर. हे पोलीस स्टेशन आहे, इथे कायद्यानेच वागावं लागतं. नितीश प्लीज चिडू नको ना प्लीज. हे बघा सर, मला सगळं मान्य आहे, पण आम्हाला फक्त थोडा वेळ भेटायचं. मी रिक्वेस्ट करते तुम्हाला प्लीज. हे पहा, मोठे साहेब आल्याशिवाय परवानगी मिळणार नाही. कधी येणार आहेत ते? काही अंदाज नाहीये, बसा तुम्ही. अहो पण खरा चोर. हे बघा, त्या संदर्भात चौकशी चालू आहे आणि तसेही मी कर्नल साहेबांना चांगलंच ओळखतो. ते असं काही करणार नाही याची खात्री आहे मला, पण ड्युटी आहे, काय करणार. चला.
ताई बाबांना भेटायची खूप इच्छा होती ग. होईल भेट थोड्या वेळात. अशी चिडचिड करून काय होणार आहे का नितीश? काय करू मी? डोकं शांत ठेव प्लीज. बर, तू जा घरी, आई एकटीच आहे. नाही नको, मी थांबते तुझ्या बरोबर. ताई आता आई जवळ थांबणं महत्वाचं आहे. प्लीज जा घरी, मी आहे इथे. ऍक्च्युली ते पण बरोबर आहे, आई एकटी आहे. तू जा घरी, मोठे साहेब आल्यावर मी बाबांना भेटतो. काही वाटलं तर कॉल कर मला. ठीक आहे. बाय. मोहन, राजवीर नाही का आला अजून? नाही ना, मी पण त्याचीच वाट बघतोय. बरं ठीक आहे, आला की सांग मला, मी मनवाच्या घरी जाऊन येते. कशाला? अरे कशाला म्हणजे काय, मनवाच्या आईला आधाराची गरज आहे. खूप खचून गेल्या असतील त्या. नाही, मला एका गोष्टीचं उत्तर नाही मिळत आहे. मनवाच्या बाबांना अजून जामीन का नाही मिळत आहे? तुला नक्की काय घडलं हे माहित असेलच ना? नाही, मला काहीच माहित नाही. नक्की? हो. मला असं वाटतं माई, या सगळ्या प्रकरणात खूप लपवाछपवी चालू आहे. हे नेमकं काय घडलं हे कोणीच सांगत नाही. मला कळत नाही की हे सगळं लपवून कोणाला काय मिळणार. आज जाऊन भेटून येईन म्हणतो. नको. नको काय माईक, मनवाकडे जाऊ येतो. अरे राजवीर 2 मिनिटं बस ना, मी खायला काहीतरी करून आणते. नाही नको. राजवीर, मनवाचे बाबा अजून किती दिवस जेलमध्ये राहणार आहेत? म्हणजे काळजीपोटी विचारतोय रे. माहित नाही. म्हणजे तू त्यांच्या जामिनासाठी प्रयत्न नाही केलेस? तुझ्यासाठी त्यांना जामीन मिळवून देणं सहज शक्य आहे म्हणून विचारलं. हे मनवाचे बाबा चोरी करणाऱ्यातले नाहीत ना रे, म्हणून विचारलं. हो रे, मनवाचे बाबा खूप चांगले आहेत. ते असं काही करूच शकत नाहीत. आपल्या मनवासारखं तिचं सगळं घर प्रामाणिक आहे, दुसऱ्यांच्या सुखासाठी झगडणार आहे. काय करणार माई? असतं आता एकेकाच्या नशिबात, आपण काय करणार त्याला? राजवीर, तू मनवाकडे चाललायस ना? मग मी सुद्धा येते तुझ्या बरोबर मनवाच्या आईला भेटायला. मी देखील येतो. काय अशा वेळेला आपल्या माणसांसाठी आपण नाही उभं राहणार तर कोण राहणार ना? म्हणजे तुझी परवानगी असेल तरच, नाहीतर नाही. राजवीर, चल ना आपण जाऊन भेटून येऊ. माई आता नको येऊ, तू आपण नंतर जाऊ. अरे नंतर नको, आत्ताच जाऊया. माई ऐक माझं. राजवीर, मला नाही चैन पडणार मनवाला भेटल्याशिवाय. माई तुला सांगितलं ना, ते ठीक आहे. नाही, पण मला भेटायचंच आहे. ठीक आहे, चल. मोहन, रंजूला सांग मी राजवीर सोबत चालले म्हणून. हो, सांगतो ना. राजवीर, तुम्हाला कितीही अडवायचा प्रयत्न केलास तरी मनवाच्या बाबांना भेटायला तर मी जाणारच. मनवा, राजवीर, माई, मनवा, कशी आहेस? ठीक आहे. माई, हे सगळं काय चाललंय मला काहीच कळत नाहीये. मनवा, अगं अजिबात टेन्शन घेऊ नकोस, सगळं ठीक होईल. तुझे बाबा असं कधीच करणार नाहीत. आणि हे बघ, तू मोठी आहेस की नाही घरातली, आईला नितीशला सांभाळून घे. मी खूप प्रयत्न करते माई, पण आईने खूप टेन्शन घेतलंय. तिला कसं समजावू तेच कळत नाही मला. अगं मी बोलते त्यांच्याशी.
हो खरंच तुम्ही बोला, तुमचं ऐकेल ती. हो पण आहेत कुठे त्या? आई रूम मध्ये आहे. थांबा मी बोलवते. नाही नाही नको, आपण तिकडे जाऊया. बरं ठीक आहे. राजवीर तुम्ही येत आहे? नाही नको. मी आले सर, तुम्ही बसा. या बाई.